धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, शेतीचे अनेक प्रकार आहे आणि शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही शेतकरी बांधव आधुनिक पद्धतीने शेती करतात, तर काही शेतकरी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करतात. तर काही शेतकरी बांधवांनी हरितगृहातील शेतीला पसंती दिली. कारणही तसेच आहे. हरितगृहातली शेती ही कमी क्षेत्रात होते आणि जास्त उत्पादन देते आणि नैसर्गिक घटकांचं नियंत्रणही करता येतं. नेमका या शेतीचं व्यवस्थापन कसं करायचं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे हरितगृहातील शेतीचं व्यवस्थापन. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय रामेंद्र कुमार जोशी यांना, प्राचार्य, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र, तळेगाव, दाभाडे, जिल्हा पुणे. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. थँक्यू. सर, सुरुवातीला सांगा, हरितगृहातली शेती म्हणजे नेमकं काय? आपण हरितगृह याचे एक फोड करूया. हरित आणि गृह. हरित हा जो शब्द आहे हा पिकांशी संबंधित आहे. तो पिकांसाठी आपण जे गृह उभारतो त्याला आपण थोडक्यात हरितगृह असं म्हणू शकतो. हे हरितगृह जे आहे हे चारी बाजूनी बंद असतं आणि वरूनही त्याला कव्हर केलेलं असतं. हा जो झाकण टाकलेला आहे किंवा आजूबाजूचा जो कव्हर जे केलेला आहे हे अर्ध पारदर्शक कपड्याचं असतं. एकतर कपडा असतो किंवा प्लास्टिक असेल. जिथे आपण प्लास्टिक वापरतो त्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो आणि जिथे आपण कपडा वापरतो त्याला शेडनेट असं म्हणतात. त्याला शेडनेट हाऊस असं म्हटलं जातं. बरं. आता पारंपरिक पद्धतीने शेतकरी बांधव शेती करतात, आधुनिक पद्धतीने करताय. मग वेगळी अशी हरितगृहातल्या शेतीची आवश्यकता का भासली? वातावरणात एकतर बदल होतो आहे मोठ्या प्रमाणावर. अलीकडे आपण केव्हा तरी पाऊस येतो, वादळ येतं किंवा मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत, तर ह्या नियंत्रणामध्ये ही शेती आपल्याला करता येते. ज्याच्यामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश पडतो. आपल्या पिकांना आवश्यक असलेल्या दुपटीच्या पेक्षा जास्त सूर्यप्रकाश आहे. त्याच्यामुळे आपण जर हे कव्हर केलं तर साधारणतः एक निम्मा सूर्यप्रकाश जो आपल्याला आवश्यक आहे तो घेता येतो. दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की याच्यामध्ये आपल्याला तापमान नियंत्रित करता येतं. तिसरी गोष्ट असं आहे की कार्बन डायऑक्साईड जो आहे जो आपल्या पिकांसाठी अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, तर कार्बन डायऑक्साईड पण आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रित प्रकरणामध्ये वापरता येतो. बरं. आता आपली संस्था या बाबतीत नेमकं काय कार्य करते? आमची संस्था ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम याच्यामध्ये महत्त्वाचं करते आहे. साधारणतः एक 15 वर्षापूर्वी ही संस्था ज्यावेळेस निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 35 ते 40 हजार शेतकरी आपल्या या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. दर आठवड्याला दर सोमवारी आपल्याकडे याचं प्रशिक्षण सुरू होतं आणि 5 दिवस सोमवार ते शुक्रवार आपण हा प्रशिक्षणाचा कालावधी ठेवलेला आहे. या 5 दिवसामध्ये ग्रीन हाऊसमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये कशा प्रकारची शेती आपण केली पाहिजे याच्याबद्दल अगदी जागेच्या निवडपासून तर बेड प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, कोणती कोणती पिकं लावली पाहिजे, त्या पिकांच्या थोडक्यात लावण्याची पद्धती काय असेल, त्याचं पिकं आणि पाणी आणि खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर विक्री त्याची कशी केली पाहिजे या संदर्भामध्ये आपण त्याच्यावर प्रशिक्षण थोडक्यात त्यांना देतो. मग त्याची काही फी असते की ते अनुदानाच्या स्वरूपात असतं? याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. इंडिव्हिज्युअली ज्यांना कोणाला जास्त इंटरेस्ट आहे त्यांना आपण डायरेक्ट आपल्याकडे प्रवेश त्यांना मिळतो आणि आपल्याकडे ते प्रशिक्षण घेऊ शकतात. सर्वसाधारण शेतकरी जो आहे तो आत्मा असेल किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल यांच्या अंतर्गत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्यांचं नाव नोंदवलं जातं. तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं नंतर जो जिल्हा स्तरावर कृषी अधिकारी आहे त्यांच्याकडनं ही नावं निश्चित केली जातात आणि त्यांच्यामार्फत मग आमच्याकडे त्यांची नावं पाठवली जातात. अशा शेतकऱ्यांसाठी साधारणतः एक 5,000 रुपये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनकडनं अनुदान दिलं जातं
आणि उर्वरित 1 ते 1,500 रुपये त्यांच्यासाठी आपल्याला नवीन एक वेगळी फी आपण त्यांच्याकडनं घेतो. मग ती काही निवड प्रक्रिया असते की ज्या कुणा शेतकऱ्याची इच्छा असेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी येता येतं? मग ती काही निवड प्रक्रिया असते की ज्या कुणा शेतकऱ्याची इच्छा असेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी येता येतं? ज्या शेतकऱ्याची इच्छा असेल त्याने तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे आणि या प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा घ्यायचा आहे. बरं, आता आपण हरितगृहाकडे पुन्हा एकदा वळूया की नेमके हरितगृहाचे प्रकार किती आहेत? हरितगृहाचे आपल्याला मी जसं सांगितलं की 2 प्रकारे त्याचं आपल्याला वर्गीकरण करता येईल. पहिला जो प्रकार आहे हा साधारणतः ज्याच्यामध्ये पॉली हाऊस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये एकतर ग्लास वापरला जातो, त्याच्यामुळे त्याला ग्लास हाऊस असं पण म्हटलं जातं. आणि दुसऱ्या ठिकाणी क्लॅडिंग मटेरियल ज्याला म्हणतो आपण ते पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरलं जातं. ह्या प्लास्टिकमध्ये साधारणतः 4-5 वेगळ्या पद्धतीचे पॉलीहाऊसेस आपण बनवतो, ज्याच्यामध्ये मॅक्सिव्हेंट पॉलीहाऊस आहे, नंतर सॉटूथ पॉलीहाऊस आहे, नंतर आपण पॉलीटनेल त्याच्यामध्ये बनवतो, मिस्ट चेंबर असतं किंवा फॅनपॅड सिस्टीमने सुद्धा आपण पॉलीहाऊस तयार करू शकतो. हा एक पॉलीहाऊसचा प्रकार झाला. आणि दुसरा जो प्रकार आहे जो तुलनेने स्वस्त आहे ज्याला आपण शेडनेट किंवा शेडनेट हाऊस असं म्हणतो. बरं, मग यांच्या खर्चामध्ये काही फरक येत असेल? शेडनेटचा जो खर्च आहे हा तुलनेने पॉलीहाऊसच्या तुलनेने बऱ्यापैकी कमी आहे. साधारणतः आपण सुरुवातीला शेतकऱ्यांना 10 गुंठ्यावरच किंवा 1000 स्क्वेअर मीटर ज्याला आपण म्हणू अशा याच्यावर क्षेत्रावर आपण त्याला सुचवतो. आणि साधारणतः 1000 स्क्वेअर मीटरचं जर पॉलीहाऊस आपल्याला तयार करत असेल तर 10 ते 12 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि मग ते एकदा तयार केलं तर चालतं की नियमित त्याचं कशी प्रक्रिया असते ती? नाही, साधारणतः सुरुवातीला जो आपण सांगाडा जो आहे हा नॉर्मली गॅल्व्हनाइज्ड आयर्न ज्याला आपण म्हणतो त्याच्यानेच आपण बनवलेला सुचवतो लोकांना. काही ठिकाणी लाकडाचा पण वापर केला जातो, काही ठिकाणी बांबूचा वापर केला जातो, पण त्याचं जे आयुष्य आहे तुम्ही म्हणता तसं की ते अतिशय कमी आहे. पण गॅल्व्हनाइज्ड आयर्नने जर आपण सांगाडा तयार केला असेल तर साधारणतः एक त्याला 10-15 वर्ष त्याला चिंता नाही. मात्र एक साधारणतः 3 ते 4 वर्षानंतर आपण जी वरून प्लास्टिक टाकलेलं आहे ते प्लास्टिक आपल्याला बदलावं लागतं. हां, म्हणजे पण ते 10 ते 12 वर्ष चालणारं हे पॉलीहाऊस असतं. आता मला एक महत्त्वाची गोष्ट सांगा की शेतकरी बांधवांना साधारणतः कोणकोणती पिकं यामध्ये घेता येतात? सगळ्या प्रकारची पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, पण मुळात आपण असं हे बघितलं पाहिजे की याचा उत्पादन खर्च मोठा आहे. त्याच्यामुळे ज्या पिकाला बाहेर जाऊन किंमत मिळणार आहे विकल्यानंतर अशीच पिकं आपण त्याच्यामध्ये लावली पाहिजे. आपण याच्यामध्ये 2 प्रकार करतो. आपण एक कधी त्यांना फुलं आणि भाजीपाला किंवा फळभाज्या असं आपण लावायला सांगतो. फुलांमध्ये आपण त्यांना गुलाब, जरबेरा, कार्नेशन, क्रिसॅन्थेमम अशी साधारणतः 3 ते 4 महत्त्वाची जी फुलं आहेत ही लावायला सांगतो. महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतात सुद्धा आपल्याकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर गुलाबाची शेती पॉलीहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. भाजीपाल्याकडे जर आपण बघितलं तर कलर कॅप्सिकम आपण ज्याला म्हणतो, पिवळ्या किंवा लाल रंगाची जी मिरची असते ज्याला आपण ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची म्हणतो, तर असा कलर कॅप्सिकम जो आहे हा मोठ्या प्रमाणावर आपण लावतो. शक्य झाल्यास आपण त्यांना काकडी आणि चिरी टोमॅटो हा पण त्यांना लावायचे आपण त्यांना सल्ला देतो. बरं, म्हणजे अशा प्रकारे जर भाजीपाला किंवा फुलं या शेतीत आपण केली हरितगृहातल्या तर ती नक्कीच फायद्याची होते. तर ती नेमकी कशी फायद्याची होते? म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की नियंत्रित वातावरण आहे. सूर्यप्रकाश पाहिजे तेवढा आपल्याला घेता येतो. तापमान जे आहे त्याचं नियंत्रण आपण करतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा आर्द्रता ज्याला आहे ती आर्द्रताही आपल्याला पाहिजे तशी मेंटेन करता येते. त्याला वेळेवर आपल्याला पाणी देता येतं, वेळेवर आपल्याला खतं देता येतात. आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून जे उत्पन्न येणार आहे हे साधारणतः बाहेर आपलं जे उत्पन्न येतं त्याच्या 3 पट ते 3.5 पट हे उत्पन्न वाढलेलं असतं. त्याचा आकार आणि त्याचं लकाकी ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या पटकन मार्केटमध्ये गेल्यानंतर ग्राहकाचं लक्ष वेधून घेतात आणि त्याच्यामुळे त्याचा चांगला उठाव मिळतो, चांगली किंमत आपल्याला मिळते. अच्छा, म्हणजे फळांच्या फुलांच्या दिसण्यातही फरक पडतो? निश्चितच. मग जागेची निवड कशी करावी? यामध्ये जागेची निवड करताना 3-4 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला हे सगळं जे उत्पादन याच्यातून येणार आहे हे साधारणतः आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे किंवा तिथून आपल्या थोड्याशा लांब दूरवरच्या मार्केटला न्यायचं आहे. त्याच्यामुळे वाहतुकीची जी व्यवस्था आहे ती रस्त्याला लागून असणार एवढी आपण त्याच्यामध्ये पहिली दक्षता घेतली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे असलेलं जे शेत आहे त्याच्या सगळ्यात उंचावर असणारी जी जागा आहे ती आपण त्याच्यासाठी निवडली पाहिजे.
आपलं जे पॉलीहाऊस आपण तयार करणार आहोत त्याच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर सावली पडणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे, कारण आपण सूर्याचा प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून घेणार आहोत. तिसरं महत्त्वाचं आहे की त्याची जी जमीन आहे ही पाण्याचा निचरा होणारी असली पाहिजे. ह्या एक 2-4 गोष्टी जर आपण महत्त्वाच्या लक्षामध्ये घेतल्या, शक्य झाल्यास आपल्याला लाईटची उपलब्धता जी आहे, वीजेची उपलब्धता ही असली पाहिजे, त्याला पर्यायी आपण शोधला पाहिजे. पाण्याची जी उपलब्धता आहे तीही आपण करून घेतली पाहिजे. आणि मग पॉलीहाऊसचं उभारणी करण्याच्या आधी त्या पाण्याची आणि मातीची ही परीक्षण आपण करून घेतलं पाहिजे. बरं, आता माध्यमांची निवड म्हणजे नेमकी काय? माध्यमाची निवड हा जो विषय आपण घेतलेला आहे याच्यामध्ये 2 प्रकार आहे की आपण एकतर मातीचाच विचार सध्या करतो आहोत, पण सॉइललेस कल्चर, माती विरहित ही आपण पॉलीहाऊस करू शकतो. बरं, पण आज आपण जो मूळ हेतू आहे तो मातीमध्ये आपण पॉलीहाऊस कसं करू शकू या दृष्टिकोनातून आपण जरा थोडंसं जर लक्ष ठेवूया किंवा चर्चा करूया. होय, मातीचं निर्जंतुकीकरण हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. अगदी निश्चितच. तर त्या बाबतीत काय सांगाल? आपल्या फळांवर किंवा फुलांवर येणारे जे आजार आहेत हे जास्तीत जास्त मातीजन्य ज्याला म्हणता येईल, आपल्या सॉइल बॉर्न डिसीजेस ज्याला म्हणतो आपण, ते मातीतून जन्माला येणारी जी आहेत ते असतात. त्याच्यामुळे आपण जी माती वापरणार आहोत ह्या मातीचं निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. बऱ्याचदा असं सांगितलं जातं आमच्याकडून की बा ही जर माती आपली चांगली नसेल, क्षारयुक्त वगैरे असेल किंवा जास्त काळी गाळाची माती असेल तर तिच्याऐवजी आपण जर लाल माती आणली बाहेरून, तर आपण बाहेरून माती आणलेली असते, आपण बाहेरून खतं आणलेलं असतं आणि तूस जे आहे भाताचं तेही आपण त्याच्यामध्ये वापरलेलं असतं. साधारणतः एक 70% माती, 20% खतं आणि 10% तूस आपण असं वापरतो, ज्याच्यामुळे पाण्याची जे निचरा आहे हा अतिशय व्यवस्थित होतो. मग हे ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या ठिकाणून आणलेलं आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारावरून येणारे जे रोग आहेत त्या रोगांचे जी काही हे असणार आहे तर ते आपल्याला निर्जंतुकीकरण करणे गरजेचं आहे. म्हणून आपण हा संपूर्ण एकदा मिक्स केलं की हे पूर्ण क्षेत्र जे आहे 10 गुंठ्याचं हे पूर्ण क्षेत्र आपण पाण्याने भिजवतो आणि भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर वापसा कंडिशन आली की मग आपण त्याच्यावर फॉर्मेलिनचा फवारा मारतो. हे फॉर्मेलिनचा फवारा मारल्यानंतर आपण त्याच्यावर काळ्या प्लास्टिक जे आहे याचं आच्छादन ठेवतो आणि साधारणतः 5 दिवस हे झाकून ठेवलं जातं. त्याच्यामुळे फॉर्मेलिनमधले जे गॅसेस आहेत त्या गॅसेसनी आणि फॉर्मेलिननी या सगळ्या गोष्टीतून आपल्या तिथं निर्जंतुकीकरण केलं जातं. आणि मग 5 दिवसांनंतर आपण ते जे प्लास्टिक त्याच्यावरचं कव्हर काढून घेतलं की मग पुन्हा एकदा त्या फॉर्मेलिनचा इफेक्ट आपल्या नवीन बी बियाण्यावर व्हायला नको म्हणून त्या फॉर्मेलिनला सुद्धा धुण्याची आवश्यकता आहे. म्हणून पुन्हा आपण एकदा जमिनीचं पाणी देऊन तो धुवून काढतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे स्वच्छ सुंदर ते ठिकाण केलं जातं. आणि मग वाफ्यांची निर्मिती, आणि मग हा सगळा एकदा प्रकार झाला, निर्जंतुकीकरण झालं पूर्ण की मग आपण वापसा कंडिशनला येत होतो आणि मग वाफ्यांची तयारी करायला लागतो आपण. म्हणजे स्वच्छ सुंदर ते ठिकाण केलं जातं आणि मग वाफ्यांची निर्मिती, आणि मग हा सगळा एकदा प्रकार झाला, निर्जंतुकीकरण झालं पूर्ण की मग आपण वापसा कंडिशनला येत होतो आणि मग वाफ्यांची तयारी करायला लागतो आपण. तो वाफे तयार करत असताना सर्वसाधारण पद्धतीने आपण यासाठी गादी वाफे सांगितलेले आहेत. साधारणतः 1 मीटरचा गादी वाफा आपण तयार करतो, 100 सेंटीमीटरचा. 2 वाफ्यांच्या मध्ये साधारणतः 50 सेंटीमीटरचा जागा आपण सोडतो. ज्यावेळेस आपण गादी वाफी तयार करतो त्यावेळेस खाली ज्यावेळेस जरी 1 मीटर असलं तरी तो टॉप हा मातीचा आपण केलेला आहे, तो वरती होताना साधारणतः 90 सेंटीमीटरच्या आसपास असेल याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि साधारणतः 45 सेंटीमीटर हाईट त्या वाफ्याची असली पाहिजे. बरं, तर 100 बाय 45 बाय 90 असा तो एक साधारणतः एक गादी वाफा तयार होतो. आणि लागवडीचं तंत्रज्ञान काय आहे यामध्ये? लागवडीच्या तंत्रज्ञानामध्ये जसं जसं तुम्ही पीक घ्याल त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागतं. उदाहरणार्थ आपण जर गुलाब घेतला तर गुलाबाचं आपल्याला बडिंग किंवा ग्राफ्टिंग या प्रमाणातून आलेलं जे झाड आहे ते झाड आपण लावतो. छोटे छोटे त्याचे रोपं आपल्याला मिळतात. पण तेच आपण जर जरबेराचं घेतलं तर जरबेराला आपल्याला कोकोपीटमधनं आणि नर्सरीमधनंच आपल्याला ती कोकोपीटमधली जी रोपं आहेत छोटी छोटी ती आणावी लागतात. आणि मग तिथं छिद्र पाडून जागा करून साधारणतः 1/3 पार्ट हा जमिनीच्या वरती राहील आणि 2/3 पार्ट हा जमिनीमध्ये जाईल असं एक नॉर्मली आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे. त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा म्हणजे लागवड करण्याच्या आधी आपण ड्रेंचिंग करतो, जे इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड्स याचं आपण एकदा ड्रेंचिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर ती लागवड केली पाहिजे
आणि लागवड करत असताना एक 2-3 गोष्टी आपण घेतो की बाबा उदाहरणार्थ गुलाबामध्ये आपण ते गुलाबाची एक फांदी जी आहे ती फांदी जी आहे ही रस्त्याच्या बाजूला न येता दुसऱ्या बाजूला जाईल, कारण पुढे तिची जी वाढ होणार आहे, जर रस्त्याच्या बाजूला वाढ झाली तर रस्त्यातून येणं जाणं जे आहे हे कमी होईल आणि पुढे जाऊन जसं जसं पुढे गेल्यानंतर गुलाबाची वाढ झाली की आपल्याला एक बेंडिंग नावाची एक प्रॅक्टिस करावी लागते. त्या बेंडिंगच्या प्रॅक्टिसच्या वेळेस तुझी होणारी जी फांदी आहे ही रस्त्यावर आपल्याला दाबायची आहे, त्याच्यामुळे ती रस्त्याच्या विरुद्ध बाजूला वाढून आपल्याला रस्त्याकडे दाबणं हे सोयीस्कर जातं. तर ह्या काही बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ह्या आपण इंटरकल्चरल ऑपरेशन्स ज्याला म्हणतो, तर रोजेसमध्ये बेंडिंग आहे, कार्नेशनमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये पिंचिंग आहे, याच्यामध्ये आपण सिमला जी मिरची लावतो याच्यामध्ये वरचा जो टॉपिंग ज्याला म्हणतात आपण वरचा पार्ट त्याला खुडून टाकतो. अशा वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिसेस आपण त्यांना त्याच्यामध्ये शिकवतो. हे छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गोष्ट जरी छोटी असली तरी ती तितकीच महत्त्वाची. आता या हरितगृहातल्या शेतीच्या व्यवस्थापनामध्ये आणखीन अनेक महत्त्वाच्या बाबी असतील तर त्या कोणत्या, आणि व्यवस्थापनाचाच विषय निघाला असताना खत पाणी याचंही व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं? अगदी निश्चित. सगळ्यात महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये तापमान जे आहे हे मेंटेन केलं गेलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर पहिले ते जाऊन त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की परिस्थिती काय आहे. तापमान जे आहे साधारणतः एक 10 वाजतापासून आपल्याला ऊन वाढायला लागतं आणि मग ज्या पॉलीहाऊसला आपण एक नेट्स दिलेले असतात, विंडोज ज्याला म्हणतात आपल्याला, त्या विंडोजसाठी आपल्याला सायकल असं फिरवून वरती करता येतात पडदे, आणि मग वारा जो आहे तो बाहेरचा मध्ये येतो आणि मग थोडंसं मेंटेन होतं. त्याच्यासाठी आपण 2 प्रकारचे टेम्परेचर्स मोजण्यासाठी थर्मामीटर म्हणता येईल त्याला आपल्याला, ड्राय आणि वेट असे थर्मामीटर आपण त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला तापमान मोजता येतं आणि किती तापमान सध्या आहे आणि ते कसं मेंटेन केलं पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरा विषय आहे की त्याच्यामध्ये ह्युमिडिटी पण मेंटेन केली पाहिजे. 60% खाली ह्युमिडिटी जाता कामा नये. जसं ऊन वाढतं तसं ह्युमिडिटी कमी व्हायला लागते आणि मग अशा वेळेस आपल्याला वरून मिस्ट किंवा फॉगर्स याच्या माध्यमातून पाण्याचे फवारे सोडता येतात. त्याच्यामुळे ह्युमिडिटी मेंटेन होते की किंवा 3 ते 4 डिग्री टेम्परेचर खाली आपल्याला करता येतं. म्हणजे बाहेर जेवढं वातावरण आहे त्याच्यापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा आपण तापमान कमी करू शकतो. तर हा जो मेंटेनन्स आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरं महत्त्वाचं की रोज जाताना प्रत्येक झाडापाशी जो कोणी शेतकरी आहे त्यांनी गेलं पाहिजे, त्याच्या झाडाशी बोललं पाहिजे, त्या झाडाला प्रेम लावलं पाहिजे असं आपण जे म्हणतो, त्या प्रत्येक झाडाकडे त्यांनी पाहिलं पाहिजे. मग कुठल्या प्रकारचा कीड किंवा कुठल्या प्रकारचा रोग त्याच्यावर येतोय का याचं बारीक त्याच्यावर त्यांनी मायन्यूट ऑब्झर्वेशन ठेवलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने साधारणतः आठवड्यातून त्यांनी एकदा इन्सेक्टिसाइडचा आणि एकदा पेस्टिसाइडचा फवारा हा आवश्यक, ज्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. रोग आल्यानंतर कंट्रोल करणं हे कठीण आहे, पण रोग येऊ नये यासाठी जे काही प्रिव्हेंटिव्ह आपल्याला स्प्रेज घेणं गरजेचं आहे ते आवश्यकता असो किंवा नसो प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज हे घेतलेच पाहिजे. आणि हा जर एक महत्त्वाचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपण सांगितलं की पाणी. त्याच्यामध्ये आपण ड्रीप इरिगेशन शक्यतो पाणी देतो आणि त्याच्यामुळे बुंध्यापाशी जिथे आवश्यकता आहे तिथे पाणी लागतं. त्याच्यामुळे अत्यंत कमी पाण्यामध्ये ही शेती आपल्याला मेंटेन करता येते. आणि ज्या ड्रीप इरिगेशन मधनं तुम्ही पाणी देतात त्याच ड्रीप मधनं आपल्याला फर्टिगेशन सुद्धा देता येतं. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सोल्युबल जी खतं आहेत, पाण्यामध्ये विद्राव्य होणारी जी खतं आहेत, ह्या खतांचा वापर करून आपल्याला तिथं खतं देता येतात आणि आपलं उत्पन्न वाढवता येतं. अतिशय कमी लेबर्स या गोष्टीसाठी लागतात. म्हणजे बाहेर जे काम करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर खर्च हा मजुरांसाठी करावा लागतो. पण इथे साधारणतः एक 10 गुंठ्याचं जे क्षेत्र आहे हे 2 ते 3 लेबर्स, जर घरचीच माणसं असतील तर 2 ते 3 माणसं घरची ही करू शकतात. त्यासाठी वेगळ्या लेबरची आवश्यकता नाही, कारण हे अत्यंत नाजूक काम आहे आणि याच्या कामासाठी महिला वर्ग हा अत्यंत चांगला आणि प्रिफेअर केला जातो. जर 10 गुंठ्याचे आपल्याकडे 20 गुंठ्यावरती केलं तर आपल्याला एक 4 किंवा 5 लेबर्समध्ये हे काम होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात मजुरांची जर कमतरता असेल तरी हे काम आपल्याला घरच्या घरी अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येतं. शासनाचं अनुदान काही आहे का? जसं मी आपल्याला पूर्वी सांगितलं की बा ट्रेनिंगसाठी जे अनुदान आहे ते NHMच्या माध्यमातून येतं, तसंच साधारणतः 1 एकरपर्यंत म्हणजे 40 गुंठ्यापर्यंत जर आपल्याला पॉलीहाऊस करायचं असेल तर त्याच्यासाठी साधारणतः पॉलीहाऊस उभारणी करण्यासाठी जो काही खर्च आहे त्याच्या 50% जास्तीत जास्त जो खर्च आहे हा NHMच्या माध्यमात आपल्याला मिळू शकतो. जर आपलं पॉलीहाऊस
1 एकरापेक्षा जास्त म्हणजे 40 गुंठ्यापेक्षा जर जास्त झालं तर मग आपल्याला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड NHB याच्याकडून आपल्याला 50% पर्यंत अनुदान मिळतं. बरं, जाता जाता शेतकरी बांधवांना अत्यंत मोलाचा महत्त्वाचा संदेश काय द्याल? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा जो व्यवसाय आहे हा एकट्या दुकट्याने करण्याचा व्यवसाय नाही. कारण आपण एकट्याने कितीही उत्पन्न काढलं तर त्याला चांगलं मार्केट जर मिळायला पाहिजे तर उत्पन्न आपलं वाढायला पाहिजे. जर 10-10 गुंठ्यांची जर आपण क्षेत्र करणार असोत तर एका गावामध्ये समजा 10 गुंठ्याचं क्षेत्र असणारे 10 शेतकरी असतील तरी साधारणतः त्यांचं 2.5 हेक्टरपर्यंत जातं. पण अपेक्षित असं आहे की ज्यावेळेस 2.5 एकर्स क्षेत्र जर झालं असेल तर त्याचं मार्केटिंग करणं सोपं जातं. त्याच्यामुळे ही सगळ्यांनी मिळून म्हणजे ग्रुप करून फार्मर्सचा ग्रुप तयार करून जर ही शेती केली तर ही सगळ्यात चांगली आहे. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचे ग्रुप्स तयार केले पाहिजेत. याच्यासाठी आमचं जे केंद्र आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे या केंद्रामध्ये आपण कधीही या. आपल्यासाठी प्रशासनाची व्यवस्था ही प्रत्येक सोमवारी आम्हाला कुठल्याही दिवाळीच्या म्हणा किंवा उन्हाळ्याच्या म्हणा कुठल्याही सुट्ट्या आपण घेत नाहीत. प्रत्येक सोमवार ते शुक्रवार आमच्याकडे अविरत आणि अव्याहत हे प्रशासनाचं कामकाज चालू आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा. ज्यांनी कुणी याच्या पूर्वी आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले आहे त्यांनी सुद्धा आपल्याकडे येऊन पुन्हा एकदा याचा रिफ्रेश कोर्स घ्यावा. आता आमच्याकडे एक नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फ्लावर्स अशी एक नवीन स्कीम आपण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये नेदरलँड्स गव्हर्नमेंटच्या सहाय्याने जवळजवळ 10 कोटी रुपये आपल्या या केंद्रासाठी येणार आहेत. ज्याच्यामध्ये 1 एकरचं रोजसाठीचं आपण टोटली नेदरलँड्सच्या टेक्नॉलॉजीवर पूर्णतः ज्याला आपण नॅचरली व्हेंटिलेटेड आणि ऑटोमॅटिक व्हेंटिलेटेड असे 2 प्रकारचे 2 पॉलिहाऊसेस आपण उभे करणार आहोत. तंत्रज्ञानाने सुधारलेल्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचं तंत्रज्ञान वापरलेलं हे जे केंद्र आहे या केंद्रामध्ये प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नक्कीच आपण या कार्यक्रमात आलात आणि शेतकरी बांधवांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.